देवाला भक्ती गरजेची असते, पण ती भक्ती ज्ञानयुक्त असेल तर उत्तम असते. भाबडी असेल पण ती खरंच भाबडी असावी. भाबडेपणाचं नाटक असेल तर मग मात्र देव स्वीकार करत नाही. मुळातच भाबडेपणा असेल भक्तीत तर देव त्या भक्तीचा स्वीकारही करतो. औसांचा भाबडेपणा हा मुळातच होता. तो आणलेला नव्हता, लादलेला नव्हता, तो प्रसंगानुसार नव्हता. तर तिचं वागणं वेळ वाकडं जरी असलं, भक्तीत मात्र भाबडी. कधी कधी चुकीचं वागायची, शास्त्राच्या बाहेरचं वागायची, काहीतरी अज्ञानतापूर्ण बोलायची. पण देवाने समजून सांगितलं, जी जी नेण्याची जी स्वामी जगन्नाथा, मला माहिती नव्हतं, चुकले मी, लगेच क्षमा मागायची. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, आपण चुकल्यावरतीही माघार घेत नाही, चुकल्यावरतीही क्षमा मागत नाही. हाय दोष घडणार आहे, चूक होणार आहे, पण झालेल्या चुकीबद्दल माफी मागणं, चूक कबूल करणं हे देवाला मान्य असते. देवाला जे जे हवं ते तर औसांकडे होतं. चुकायची नव्हती, चुकणारच. परंतु चुकली आणि देवाने चूक लक्षात आणून दिली की स्वामींचे श्रीचरण धरायचे, भांडायची देवाशी, इतरांना वेड्यातही काढायची, कधी स्वतःही वेड्यासारखं वागायची. पण भाबड, आणि मग त्या भाबडेपणाला देव प्रसन्न झाला. देव भाबड्या भक्तीवरती भाळत असतो, प्रसन्न होत असतो. ते देवाचं प्रसन्न होणं प्रसंगानुसार अथवा तात्पुरतं नसतं, तर त्या भक्ताच्या समर्पणावर. औसाचा भाव इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे, इतका मोठा आहे की स्वामी म्हणतात, हिला पटकन प्रेम देऊशी वाटतं. हिला लगेच संसार चक्रातून मुक्त करून मोक्ष प्रेम द्यावंसं वाटतं, मुक्ती द्यावीशी वाटतं. इतकं भाबड आहे. आपण चुकलं आणि ते चुकणं जाणून असेल, नकळत चूक असते, कळून गुन्हा असतो. म्हणून जर आपण नकळत चूक झाली तर देव क्षमा करतो. पण आपल्याला तो विधी कसा करायचा हे माहिती आहे, आणि आवर्जून दुर्लक्ष केलं आणि मग म्हटलं जाऊ द्या ना, देव भोळ्या बाबड्याचा. मग देव नसतो भोळ्या बाबड्याचा, मग देव भोळ्या बाबड्याचा अजिबात नसतो. जर आपण देवधर्म करण्यासाठी जाण्यासाठी जर तब्येत खराब आहे, बरं वाटत नाहीये हे कारण दिलं आणि तब्येत चांगली होती तरी देवधर्माला आलो नाही, की मग तिथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही आता ऑब्झर्वेशन करायचं, तुमचं निरीक्षण करायचं, जेव्हा जेव्हा खरंच देवधर्माला कंटाळा केला आणि तो कंटाळा का आले नाही, तब्येत ठीक नव्हती, शिबिराला का आले नाही, तब्येत बरी वाटत नव्हतं, रोठाला का आले नाही, तब्येत जरा डाऊन होती, तर तिथून 8-15 दिवसात दवाखान्याचा कार्यक्रम पक्का धरायचा.
देव म्हणतो नाटकं चालत नाही. मी नेहमी निरूपण करत असतो की आपण स्थान दर्शनाला जेव्हा जातो, एखाद्या गावाला जर 8-10 स्थान असेल तर आपण फक्त मुख्य स्थानाला विडा वाहतो, नारळ, पान, सुपारी, फळं, फुलहार, फुलं. बाकीच्या स्थानांना वाहू अशी गॅरंटी नाही. आणि मग वाहिल्याही बायच्या 2-2 तांदूळ ठेवतात, नाही तर विलायची आणि लवंग. एखाद्याच्या घरी आपण गेलो ना, आपल्याला फक्त चहाही पाजला नाही, काही जेवायला दिलं नाही, फक्त विलायची लवंग हातावर दिली तर गेलो एखाद्याच्या घरी पाहुणा, आणि त्यानं फक्त आले निर्मुखी जाऊ द्यायचं नाही, मग घ्या लवंग, घ्या विलायची, घ्या. तो घ्यायला तयार आहे पण हा द्यायला तयार नाही. त्यावेळेस तुम्ही त्याच्या दरवाजाची पायरी चढाल का पुन्हा? आणि परमेश्वराला आपण काय देतो? जी लवंग विलायची आपणही खात नाही ती देवाला देतो. ज्या तांदळाला आपण बघतही नाही, फक्त तेवढ्या अक्षदा वाहतो. मी नेहमी म्हणत असतो की कुठेही गेला, कोणत्याही स्थानाला गेला, कितीही स्थान असू द्या, सामान्य पद्धतीने निदान 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा, जर 10 स्थान असतील तर 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा म्हणजे किती रुपये झाले? 50 देऊ शकतो की नाही? 100 स्थान आहे 500 रुपये. म्हणजे बाबा तुम्ही आकडे असे सांगता की आमच्याकडे 8 दिवस झाले, माझ्याकडे 500 रुपये नाही. क्षणभर आपण ते कमी करूया, 5 रुपयाने 1 रुपयाचं चॉकलेट वाहू शकतो की नाही आपण प्रत्येक स्थानाला? एवढी गरिबी तर आपल्याकडे नसती, पण धरूया आपण निदान 1 रुपयाचं चॉकलेट, 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा, किंवा एखादा डझन केळं घेतले आणि 1-1 केळं वाहिलं, एवढं तर आपण सहज करू शकतो. पण कळत न कळत आपण काय करतो? देवाला भाव गरजेचा आहे, हे काही सगळ्या पदार्थ नाशिवंत, देव खातो का? देवाला काही पाहिजे का? देवाला केळाची गरज आहे का? देवाला बिस्किट पाहिजे? काही नाही, देवाला भावाचा भुकेलाय देव, आणि देव भावाचा भुकेलाय म्हणून भावच देत नाही, देवाला भावच देत नाही अजिबात. एखाद्या जाळीचे देवाला आले आणि फुलहार मागितला, फुलहारवाल्याला म्हटलं, तो म्हणतो कितीचा आहे? तो म्हणतो 30 रुपयाचा. 20 ला देतो का? तो म्हणतो नाही. अर्धे ना 20 ला नाही. जाऊ दे, देवाला काय हाराची गरज? देव हारतीत 2 मिनिटं तरी राहतो का देवावर? लगेच काढून टाकतात. देवाला भावाची गरज आहे. तुला जर तुझ्याकडे जर भाव असता तर त्या 10 रुपयासाठी हार व्हायचं थांबलं असतं का? पण आपल्याकडून होतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तीर्थस्थानाला गेला दूर दूर पर्यंत जातो. म्हणजे आपण इथून डोमेग्रामला जातो, डोमेग्राम असेल 300-400 किलोमीटर असेल, तिथं आहे 85 स्थानं, आणि एवढे मोठे स्थान आहे. प्रत्येक स्थानात थोडा विडा वाहता येणार आहे. पुन्हा सांगेन, 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा अथवा 1-1 केळ तर सहज वाहू शकतो. पण आपल्या मनात देण्याची भावनाच नसते. त्यामुळे आपण एका स्थानाला, 2 स्थानाला, 5 स्थानांना विडे वाहतो. बाकीचं देवांना सांगतो, हे जे 2 केळ ठेवलेले, 4 फळं ठेवलेले, त्याच्यात वाटून घ्यायचे. आपण एवढ्या दूर 5-7 हजार रुपये खर्च करून जातो आणि मोजून 200-400 रुपयासाठी कुठेतरी हात आखडता घेत असतो. कुठल्याही स्थानाला गेले तर मनमोकळेपणाने देत असताना खिशाचा विचार करावाच लागणार परिस्थितीचा, पण तो करत असताना लई दाबून धरायचा नाही, असा थोडासा मोकळाच होता. मग मी असंच पुण्याला एका सद्भक्ताला सांगितलं की तुम्ही दर महिन्याला फलटणला जाता, मुख्य स्थानाला विडा वाहता आणि निघून येता. आता तुम्ही 300-400 रुपये खर्च करून जाता, तिथे 8-10 स्थान आहे. त्या प्रत्येक स्थानाला छोटा मोठा काहीतरी विडा वाहत जा. एखादं फळ, 2 पानं, सुपारी, 10 रुपये. आणि 10 स्थान म्हटले, 10-10 रुपये म्हटले तर 100 रुपये जातील. त्यांना ते पटलं आणि मग ते दर अमावस्येला गेले की प्रत्येक मुख्य स्थानाला 4-5 फळांचा, नारळाचा विडा, इतर स्थानांना पान, सुपारी, 10 रुपये, एखादे फळ, कधी बिस्किट. जसा खिसा गरम तसा देव गरम. एकदा नेहमीप्रमाणे गेले आणि गेल्यानंतर
फळं घ्यायला लागल्यावरती त्यांच्या मनात आलं त्यावेळेस सध्या लईच तंगी चालू आहे, त्यावेळेस फक्त काय करू आपण, मुख्य देवालाच विडावं. काय करू, मुख्य देवालाच विडवावं. आता त्यांनी सगळ्या स्थानांच्या हिशोबाने विड्याला 400-500 रुपयाचं बजेट होतं त्यांचं भाड्या व्यतिरिक्त. गेले फक्त मुख्य स्थानाला विडावायला, बाकीच्या स्थानांना दंडवत केले, परत निघाले, एसटीत बसले. त्या दिवशी गर्दी होती एसटीला. एसटी 15-20 किलोमीटर दूर आली. तिकीटवाला जवळ तिकीट करत आला. यांनी तिकीट पुण्याचं द्या, एक स्टेशन असं म्हणून खिशात हात घातला, खिसा डायरेक्ट खालीच निघाला. आता काय करा, त्याला सांगितलं माझा खिसा मारला गेला. कंडक्टर म्हणतो मी काय करू, तुझा खिसा मारला गेला त्याचा माझा काय प्रॉब्लेम, तिकीट. तो म्हणतो नाहीये माझ्याकडे, मी नंतर देतो. तो म्हणे नाही, द्यावा लागेल नाही तर तुम्हाला उतरावं लागेल. तोपर्यंत इकडचे तिकडचे तिकीट काढत 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 कंडक्टर पुढे गेला. तिकून परत आला, काय झालं तुमचं, तिकिटाचं काय आहे. त्यानं गाडीत बघितलं, कुणी ओळखीचा चेहरा दिसतोय का, पुण्याचा कुणी आलाय का, ज्या ओळखीचा आहे का, कुणी देण्यासारखा आहे का, कुणीच दिसना. रडकुंडीला आला. तिकीटवाला आला. तो म्हणे काय झालं तिकिटाचं. तो म्हणे नाहीये माझ्याकडे. नाहीये तर दंड, उतरावा लागेल. नाही साहेब काही करा, तुमचा नंबर द्या, मी आणून देतो. माझा नंबर घ्या, हे माझा आधार कार्ड आहे. तो म्हणे तुझा आधार कार्ड मी घेऊन काय करू. इथं मला जर पुढे गाडी पकडली आणि तुझ्याकडे तिकीट नाही असं जर दिसलं, माझी नोकरी जायची, माझ्या पोटावर दगड यायचा, जमत नाही. पुढे गेला तरी इकडे बघतोय तिकडे बघतोय. तो पुन्हा कंडक्टर सगळ्यांना विचारलं कोणी तिकिटाचं राहिलंय का, कोणीच तिकिटाचं राहील. याला म्हणे सांग काय करू, पटकन सांग लवकर. तो म्हणे हा मोबाईल ठेवा. मोबाईल ठेवून काय करू म्हणे, उद्या तू चोरी गेला म्हणून माझंच नाव सांगशील म्हणे. नाही जमत नाही. काय करायचं, घड्याळ नाही, मोबाईल व्यतिरिक्त काहीच नाही. त्यानं बेल दिली थांबवायला आणि उतरायला. आणि तेवढ्यात एक हा जिथं उभा होता तिथल्या माणसाने कंडक्टर साहेब जाऊ द्या म्हणे, मी यांचं तिकीट फाडतो. यानं त्याच्याकडे बघितलं. याला म्हटलं हा दुसरा तिसरा कोण नाही, साक्षात माझा देवच आला. या काय साक्षात देवच आहे. तिकीट काढलं, याच्या डोळ्यातून पाणी. अरे तुमच्यासारखे माणसं आहे म्हणून आज जग चाललेले. बघा ना माझा कोणीतरी खिसा मारलाय, कोणीतरी चोरी केली, असे किती वाईट माणसे. सगळं जग वाईट आहे, पण तुमच्यासारखे देव माणसं आहे म्हणून कामं चालतात, म्हणून आमच्या लोकांचा व्यवहार चालतात, म्हणून जग आहे. तिकीट काढलं, तिकीटवाला पुढे निघून गेला. हा 2-5 मिनिटं झाले का पुन्हा म्हणायचं तुमच्यामुळे जग आहे. हो बाबा काही नाही, बघा ना एवढी गाडी भरलेली, 60-70 लोक, पण एकानं तिकीट नाही घ्या, तुमच्यासारखे देव माणसे म्हणे. आज माझे देवच आले जणू काही. 2-5 स्टॉपला गेले. हा 10-15 मिनिटं राहिला का त्याच्या चेहऱ्यावर असं क्यू पण यायची, त्याच्याकडे पाहायचा. तो म्हणता राहू द्या हो, आपण एकमेकाला दिलं पाहिजे. कधी माझ्यावर वाईट येळ येणारच आहे, माझं थोडं काय एवढं असं होणार नाही, चालूच राहतं. तो समजावतोय, हा पुन्हा बघतोय, डोळ्यातून पाणी. आणि तो पुढचा निरागाव आनंद, तो माणूस उतरायला लागला. जसा तो उतरायला लागला यानं पाय धरल्या, तुमचा नंबर द्या. तो म्हणजे काही नंबर नाही, माझा घ्या, काही नाही. देवाला दिलं मी, असं जेजुरीच्या खंडेरायाला आमच्या जवळच म्हणे, तिथे चाललो, देवाला दिलं असं समजून चला म्हणे. नाही पण तुमचे परत केले असते. तो म्हणे काही नाही. तो उतरताना पाय पकडल्यासारखं पाय पकडले, तो खाली उतरून गेला. आता या सगळ्या प्रोसिजर मध्ये जेव्हा जेव्हा हा त्याला विनंती करायचा किंवा धन्यवाद द्यायचा, शेजारचा माणूस याच्याकडे बघून हसायचा. मग तो जेव्हा उतरला, यानं जेव्हा पाय पकडले होते तेव्हा पाय पकडला, तो जोरात हसला. जो शेजारचा माणूस पलीकडचा होता. आणि याचा राग काय अनावर झाला, तो माणूस उतरून गेला. आणि राग अनावर झाल्यानंतर हा त्याला म्हणतोय अरे तुला लाजबीज वाटते काही. त्या माणसाला मी धन्यवाद देतो तेव्हा तू दात काढून हसतोय. तू तर मला रुपयाची मदत केली नाही, त्या बिचाऱ्या माझ्या अनोळखी माणसाने सहाय्य केलं, माझं तिकीट काढलं, तर तू त्याच्याकडे बघून मुद्दाम हसतोय म्हणे सारखा सारखा. तो जोरात हसायला लागला, आणखी जोरात हसायला लागला. मग याचं काय डोकं सटकलं, 2-4 शिव्या दिल्या. मग तो म्हणतो अहो तसं नाही झालं, ज्यानं तुमचं तिकीट काढलं होतं त्यानं तुमचं पाकिट मारलं. हा म्हणतो आता काय सांगताय, अरे ज्यानं तुमचं तिकीट मारलं आणि मारल्या पैसे काढून तिकीट पाकिट बाहेर फेकून दिलं, आता यानं चोरी केली असं मी कसं सांगू. म्हणून मला गप्प बसावं लागलं. त्याला वाटलं कुठून काय झालं, त्याचे एवढे पाय धरले, देव समजलं तो कोण निघाला, चोर.
घरी आला. घरी आल्या आल्या आता त्या दिवशी नेहमी मंदिरात यायचा गुरुवारी, त्या दिवशी काहीतरी वेगळाच वार होता. तिथं उतरल्या बाबा मला फोन केला, बाबा तुम्ही कुठे आहे? म्हणलं काय नाही, आताच मंदिरात आलोय. म्हणे मी आलो. म्हणलं काय अर्जंट काय आज? फोन करून आवर्जून आल्या डायरेक्ट पायच धरले. बाबा तुम्ही सांगता ते खरं असतं. आता नेमकं मी याला काय सांगितलं बाबा? सगळं सांगतो ते खरंच असतं, मग खोटं थोडं सांगतो. काय सांगितलं? नाही पण तुम्ही सांगता ते खरं असतं. अरे झालं काय? मग त्याने सगळी घटना सांगितली. म्हणे मी तिकडे देवाला विडा नाही व्हायला 300 रुपये वाचवायचा प्रयत्न केला. 300 ऐवजी माझे 650 रुपये गेले. ना देवाला गेले ना मला राहिले, दुसऱ्यालाच गेले. म्हणून तुम्ही सांगितलेलं आहे म्हणे की देवाला देताना कंजूशी करू नका, नाहीतर मग चोर टपेल असतात. शरीर सुद्धा तसंच. वंचिले शरीर दिधले रोगासी, देवापासून पैसा वाचवसाल तर डॉक्टर त्या सोडणार नाही. देवापासून शरीर वाचवसाल दुःख त्रास वाचणार नाही. वंचिले देह दिधले रोगासी, वंचिले देह दिधले रोगासी, वंचिले द्रव्य दिधले चोराशी. आपण लोकांना फसवायला बसलेलो असतो, लोकही आपल्याला फसवायला बसलेले असतात. एखादा गिराईक येतो, त्याला तुम्ही सांगता हे 180 रुपयाचा कपडा आहे. मग तो घासाघीस करून पार बार्गेनिंग करत 180 120 आणतो. 180 म्हणतो, कुठं आणतो? 20 आणतो 120 वर. त्याला जेव्हा बाहेर निघतो त्याला वाटतं कसा दुकानदार जाग्या बांधला. दुकानदाराला वाटतं अरे ती वस्तू 70चीच होती, मी तुला 120 ला विकली. इथं सगळेच्या सगळे काय, कोणी नाही, कोणी सुटत नाही. एकमेकाला फसवायलाच बसलेले सगळे. ठगाला महाठग, शहराला सव्वाशेर, चुकतच नाही. कपड्याचा एक साड्यांचा दुकानदार आहे पुण्यात, माझ्या आपल्या जवळचा उपदेशी. आता जवळचा असल्यामुळे किती मार्जिन वगैरे वगैरे सगळं बोलत राहतात, सांगत राहतात. मग एकदा माझा कॉलेजचा मित्र होता, त्याने सांगितलं अरे तुझं कोणीतरी ओळखीचा साडीचा दुकानदार आहे ना? म्हणतो हो आहे. मग त्याच्याकडे कपडे घ्यायला जातो. म्हणजे जा बाबा, जायचे तुला जा. कमी करेल का? हो म्हणलं कमी करेल. माझं नाव सांग, तिथं गेल्यावर फोन करतो, त्याला सांगतो. त्याचा फोन आला, त्याला म्हणलं माझा जवळचा मित्र आहे, काही कमी कर काहीतरी. फक्त कमी करताना तुझा फायदाही सोडू नको, टक्केवारी कमी कर. म्हणजे बाहेरच्याकडून तू 40% घेत असेल त्याच्याकडून 20% घे. नाहीतर प्रत्येक वेळा मी कोणाला तरी पाठवायचं आणि तू मुद्दल मध्ये विकायचा. मुद्दल मध्ये फक्त आम्हाला देत जा. मी जर सांगितलं मला 15 साड्या पाहिजे तर मला खरेदीच्या भावात देत जाय. ते म्हणे ठीक आहे बाबा. बोलणं झालं, हा गेला. आता या बायांचं कसं असतं, पहिल्यांदा स्वस्त सांगितलं असं पचत नाही. कसं असतं, 500 सांगायचे असतात आणि 400 विकायचे असतात. पहिले 400 सांगितलं का ते 300 येतात, जमत नाही. एक मावशी असेच गेल्या बाजारामध्ये, लयच घासाघूस करायच्या. छत्री, पाऊस सुरू झाला, छत्री घ्यायला गेल्यानंतर छत्री मागितली. त्याने सांगितलं 350 रुपये. ते म्हणे जमत नाही, 350 नाही 250 रुपयाला दे. तो म्हणे तुमचं नाही माझं नाही 300 रुपये. ते म्हणे जमत नाही 200 रुपयाला दे. ते म्हणे नाही जमत, नाही मला 200 रुपयात पाहिजे. तो म्हणजे ठीक आहे तुमच्यासाठी अजून तुम्ही 250 रुपयात 150 रुपयात दे. ते म्हणे 150 रुपयात नाही 200 रुपयात देतो आता शेवटचं. 200 रुपयात नाही 100 रुपयात दे. ते म्हणे अरे तुझ्यासाठी 350 200 आलं, तू 100 रुपयात 150 आलोय, तू 100 रुपयात मागतोय. असं करा तुम्ही फुकट घेऊन जा. ते म्हणे एक ऐवजी 2 दे. आपल्याला ती सवय असते. मग ती मित्राची बायको तिथं गेली, नाही एवढं लय महाग आहे. मला लगेच फोन आला, काय हो इतक्या दुकानदार महाग दुकानात तुम्ही पाठवलं. म्हणलं बघा बाबा, घेणारा तुम्ही देणार आहे, तुमचं जमत असेल तर घ्या. मी थोडा आग्रह केलाय का त्याच दुकानात घ्या, घेतलंच पाहिजे. मग तिथून लगेच निघून गेली. दुसरे दुकानं सगळे फिरून पुन्हा त्याच दुकानात.
मित्राच्या. आणि मग घेतलं, त्याला मी सांगितलं होतं तुझा फायदा सोडू नको पण फक्त कमी घे. आणि मग त्यानं खरेदी केली. यांचा काय फोन आला नाही मित्राचा. पुन्हा तिथं गेल्यावर मला त्या मित्राचा फोन आला, म्हणे बाबा ते आलते म्हणजे ते तिथून निघून गेलते ना. नाही पुन्हा आलते म्हणे, सगळं बाजार ते हिंडले म्हणे, सगळी दुकानं परत आले. नंतर मग त्याच्या लग्नाचं म्हणजे लग्न ठरायचं होतं, लग्नाचा सगळा काय साड्यांचा खरेदी तिथूनच, त्याच्या बायकोच्या भावाच्या साखरपुड्याची लग्नाची खरेदी तिथूनच, त्याच्या बायकोच्या बहिणीच्या याच्या बहिणीच्या 7-8 साखरपुड्या आणि लग्नाची खरेदी तिथूनच झाली. आताही फोन केला, जातोय बर का, मी म्हणतो जा. तोच मित्र एका दुकानात, ते म्हणे कुठे आहे तू, मी इकडे म्हटलं ये, आम्ही इकडे आलो ये म्हणे. मग माझ्याकडे जरा पुस्तक होती एका दुकानात, उपदेशाच्या ते 5-6 दुकान आहे पुण्यात मोठे मोठे. आता ते जर सांगितलं तर आपण वेगळ्या अर्थाने सांगतो. त्या दुकानामध्ये मी सामान ठेवलं, मुख्य बाजारपेठेतलं दुकान, 11 लाख रुपये नुसतं भाडं बसतं. किती विचार करा, काय 11 लाख रुपये महिन्याचं भाडं भरतोय. लाईट बिल वेगळं, कामगार वेगळे, तो कमवत किती असेल. मग तिथं मी गेलो, त्याला म्हणलं हे माझी पुस्तकं इथं ठेव, मला जरा काम आहे, मी जाऊन येतो तुकडे. ते ठीक आहे जाऊन या. मग नेमकं सगळे जाऊन आलो, काही खरेदी करायची ते आम्हाला थोडीफार केली. मग त्या मित्राला म्हणलं माझं ते पुस्तक ठेवलं ते घेतो. म्हणलं कुठं, म्हणलं या आमच्या दुकानात. मग त्या दुकानात तिथं कसं काय ठेवलं, म्हणलं आहे बाबा आमचे ओळखीचे म्हणजे जवळचे का, हा म्हणलं बऱ्यापैकी आहे बाबा. मग तिथं गेलो. आता एक दुकानदार प्रत्येकाला थोडं चहा पाणी विचारतो. मी गेला दंडवत बाबा, वाकून दंडवत. जो दुकानदार आहे ह्या नंतर कोणी बघत पण होता, तो उठला वाकून दंडवत केला, बाबा कॉफी घ्या. म्हणलं कॉफी घेत नाही, चहा घ्या. म्हणलं काहीच घेत नाही. म्हणलं की त्यानं स्वतःच्या खुर्ची बसवलं मला. नाही बाबा 2 मिनिटं बसा तुम्ही, फक्त 2 मिनिटं बसा. हे बघतायत तो मित्राला तर थोडाफार संदर्भ होता, त्याच्या बाकीचे जे त्याच्या परिवारातलं त्यांना काहीच नव्हतं. अरे हा काय प्रकार आहे, हा चंद्याचा मित्र डायरेक्ट मालकाच्या खुर्चीवर चहा ते, आणि त्यांना 500 रुपये वाढली, दक्षिणा दिली. हे पाहतच राहिले, हा काय नवीन प्रकार आहे. मग ते म्हणे सोबत, मग माझ्यासोबत याल ते सोबतचे म्हणे, हो. मग त्यांना कॉफी दे, चहा दे, ज्याला जे थंड दे, सगळं दिलं. ते पाहतच राहिलं. मग त्या मित्रांना हळून सांगितलं, अरे इथं माझ्या बहिणीचा ड्रेस घ्यायचा होता. म्हणजे ठीक आहे, कमी करेल का, सांगतो म्हटलं. कमी करेल का म्हटलं, सांगतो. मग त्यानं म्हटलं यांना ड्रेस घ्यायचा कोणता बघा बरं. आता हे अगोदर त्या दुकानात गेलते, त्यांनी सांगितलं रुपयाही कमी होणार नाही. 7 का 7.5 हजार रुपयाचा ड्रेस होता, तो पंजाबी समथिंग काहीतरी ड्रेस होता. रुपयाही कमी होणार नाही. आणि जेव्हा मला यांनी सांगितलं का हा ड्रेस पसंत केलता, पण त्यांनी भावने सोडल्यामुळे आम्ही निघून गेलो. म्हणजे ठीक आहे सांगतो. त्यांना म्हणजे यांना बघा कोणता ड्रेस पाहिजे, करून द्या, व्यवस्थित करून द्या. लगेच बिल झालं, डायरेक्ट 1800 रुपये कमी. बाहेर आले, अरे महाराज परत महाराजाचं वजन आहे म्हणे. म्हणलं फुकट आहे का महाराज, असं तसं नाही म्हटलं, असे लई आहे माझ्याकडे. त्या मित्राला पुण्यात आता काही खरेदी करायची असते पहिलं मला फोन करतो, भांड्यावाला कोणी ओळखीचा आहे का. सांगायचं तात्पर्य की आपण कळत न कळत देवाला कंजूशी केली का. देव म्हणतो बेट्या वंचिले शरीर दिदले रोगाशी, दंडवत घातले गुडघ्याचा, मानेचा, पाठीचा, सगळ्या अवयवांचा व्यायाम होणार. वरून देव स्वीकार करणार. आणि तुमचे गुडघे कंबर काय करता बाबा, नाही बसतायत, आता काय करता. जेव्हा देवाकडे चालायचं तेव्हा चालला नाही, दंडोत घालायचे 2च दंडोत असते. आम्ही म्हणतो 5-5 झाले बाबा, 2च. सुटका नाही, देवाने मागावं. देवाच्या सन्निधानामध्ये जर आपण भोळ्या भाबड्या भक्तीने, पण ती जाणीवपूर्वक भोळी बाबडी करायची नसते. एखाद्या बाईला स्वयंपाक येत नसेल आणि तिच्याकडून कसाही स्वयंपाक झाला, कोणी काही म्हणतं का, पण एखादी सुगरण आहे आणि तिच्याकडून भाजी बिघडली, सासू काय म्हणते माहिती का, बरोबर माई आज लेक आली ना म्हणून बिघडवली, आज माझी लेक आली म्हणून भाजी बिघडवली. सहज बिघडली असेल तरी कुणी जिला पाहिजे तशी भाजीच नाही, त्यामुळे तिच्याकडून अपेक्षाच नसते का, हिला भाजी जमतच नाही तर हिला बोलून फायदा काय. तसं जर तुम्ही मुळातच भोळे भाबडे असाल
तर देव स्वीकार करतो, जाणीवपूर्वक व्हाल तर चुकीला माफी नाही. औसांची भक्ती, औसांचं वागणं भोळं बाबडं होतं आणि भोळ्या बाबड्या औसांच्या त्या श्रद्धेमुळे स्वामी प्रसन्न झाले त्यांच्यावर. नेहमी प्रसन्नच राहतात, पण प्रसन्न झाल्यानंतर स्वामी काय म्हणतात औसांना की आम्हाला काहीतरी मागा, आम्हाला काहीतरी मागा. आता औसाला वाटतं आज अचानक कसं काय, आता त्याला कारण पण तसंच होतं की औसांना सतत वाटायचं मी स्त्री आहे ना, मी स्त्री आहे म्हणजे पुरुष पाहिजे होते. पुरुष जर असते ना तर मी देवाची प्रत्येक सेवा केली असती. म्हणून ती बऱ्याच वेळा औसा काय म्हणतात, देवा मी औसा ऐवजी मी नागदेव पाहिजे होते, नागदेव औसा पाहिजे होते. मी नागदेव पाहिजे होते म्हणजे धट्टी कट्टी प्रत्येक सेवेला सदैव तत्पर राहिले असते. एक काम करा देवा, मला नागदेव करा आणि त्याला औसा करा, म्हणजे मला प्रत्येक सेवा करता येईल. स्वामी म्हणतात असं जमत नसतं. नागदेव तो नागदेव असतो आणि औसा ती औसा असते. तुझ्याकडे जे आहे ना भक्तीचं भांडार ते नागदेवाकडे नाहीये आणि नागदेवाकडे जी सेवेची तत्परता आहे ती तुझ्याकडे नाही. म्हणून तू तुझ्या जागी बरोबर आहे, तो त्याच्या जागी बरोबर आहे. जेव्हा स्वामींना प्रत्येक वेळा असं अवसानं वाटत असतं मी सेवा करायची, मला पण असा विधी झाला पाहिजे, म्हणून देव म्हणतात की आज मागा, तुम्ही काहीतरी मागा. स्वामींना की म्हणते देवा काय मागू बरं तुला, काय मागू, काय तुला मागण्यासारखं तुझ्याकडे सगळं काय असलं पण मला सगळं मिळालेलं आहे. देव म्हणतात नाही तरी मागा. मग देवा एकच विनंती, मला तुझी मूर्त चांबे गौर असणारी तुझी मूर्त, तुमची मूर्त आणि श्याम गौर म्हणजे गोपाल कृष्णांची मूर्त सदैव दिसत राहत, तिचं दर्शन नेहमी घडावं. ती नजरेच्या आड कधी होऊ नये. आता नजरेच्या आड होऊ नये म्हणजे काय होतं नेमकं काय, तिचा विसर कधी पडू नाही. लेकराला आपण नजरेच्या आड होऊ देतो का, चपात्या चालू राहतात, भाजी चालू राहते, पण नजर कुठं राहते, लक्ष कुठं राहतं त्या पैन जे काय पायात. मला लक्षात आलं की का घातलेले असतील, आता लक्षात आलं का घातलेले असतील. त्या आवाज कुठे, त्याच्यानंतर लेकरू तिकडे गेलेले आहे, पायऱ्या चढले का बाहेर चाललंय. म्हणजे आई स्वयंपाक करत असू द्या, कुठलंही काम करत असू द्या, माता तिचं लक्ष कुणाकडे राहतं, लेकराकडे राहतं. तसं मला तुमचा कधीच विसर पडला नाही पाहिजे. सतत तुमच्या मूर्तीचं, श्रीकृष्णाच्या मूर्तीचं मला स्मरण व्हावं. आणि स्वामी म्हणतात तुमची इच्छा पूर्ण होईल, तुम्हाला जे हवं ते मिळेल. आणि मग जेव्हा जेव्हा त्यांना स्थिती व्हायची त्यावेळेस गोपाल कृष्णांची मूर्त दिसायची, स्वामींची मूर्त दिसायची. असा तिला वर दिला. म्हणून कवी बाबुळकर बाबांनी छान शब्दात सांगितले, वर मागण्या अनुज्ञा देताची गे कृपाळ. वर मागण्या अनुज्ञा देताची गे कृपाळ. करता करो निमागे कर्मे समोर आले. करता करो निमागे कर्मे स्वरू समोर आले. त्याचे जे रूप मागे, त्याचे जे रूप मागे, ते रूप पाहिले ना. जगे पणी आम्हाला कवडी कधी मिळेना. जागे
पणी आम्हाला कवडी कधी मिळेना तुझ स्वप्नीला परिसर पाहिला ना जागे पणी आम्हाला कवडी कधी मिळेना जागे पणी आम्हाला देवाने जेव्हा मागायला सांगितलं तेव्हा तिने काय मागितलं? देवाला मागायचं नसतं. देव जर तुमच्यावरती प्रसन्न झाला, तुम्ही रोज मंदिरात आले, रोज दत्तात्रय प्रभूच्या विशेषांची सेवना केली, एखाद दिवशी दत्तात्रय प्रभू समोर आले, यांना अजिबात नाहीये पण धरूया काय येणार नाही कारण तेवढी भक्ती नाही. पण कदाचित आले तर देवाला काहीच मागायचं नाही, देवाला देवच मागून घ्यायचा. काय करायचं? देवाला नाही मागा, देवाला काही मागायचं नाही. आपण पहिलं काय सांगू माहिती का? सध्या पोरग लय चिडचिड करते, त्याच्याकडे लक्ष द्या. तेवढी चिडचिड बंद करा. सध्या दुकानाची लईच वाता चालू, 4 जणांचे पैसे द्यायचे, गिराईक मिळणार, तेवढे येऊ द्या. पिकाला सध्या सोयाबीनला भाव मिळेना आणि सोयाबीन ठेवायला जागा नाही, आपण लगेच मागू, कारण आपण जीव आहोत. पहिलं काय असतं? संसारातल्या अडचणी. जसं मी लोकांना काय चाललं विचारताना 10 वेळा विचार करतो. माहितीतला असेल तर विचारतो, माहितीतला नसेल ना तर विचारताना 10 वेळा विचार करतो. याला काही विचारावं आणि यानं लगेच पुराण सुरू करावं. काय नाही बाबा, सध्या आहे ना लय तारंबळ चालू. काय झालं? ते दुकानाचं असं झालं, शेतीचं तसं झालं, घरात कटकट चालू आहे, बायकोचं असं झालंय, पोरगा ऐकत नाही. अरे बापरे, असा डोकं धरावा असं वाटतो. कुठून दुर्बुद्धी झाली? याला विचारलं काय चाललंय. काही काही लोक येताना दिसले, मी पटकन दंडच घेतो, फोन नसेल आले तरी कानाला होता, हा हॅलो, हा बरं 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 बरं, तिथून कळटी मारतो, हा रडायला सुरुवात करायचा. काय नाही बाबा. काही काही तर तुम्हाला हसू येईल, काही काही म्हणतात बाबा 5,000 रुपये असतील तर पाठवणार. क्यू करायची वाटते. अरे आम्ही 5 रुपये 10 रुपये 15 रुपये 20 रुपयाच्या दक्षिणेत खेळणारी माणसं आणि आम्हाला 5,000 रुपये 10 रुपये मागतात. खरंच क्यू वाटते. ती गरज असते त्यांना, तो भाग वेगळा. ते आडीनड पडलेले असतील ते भाग वेगळा, पण मागावं कोणाला? आता आम्हाला काय श्रावण बाळाच्या योजनेचे आम्ही घेत नाही, कारण निराधार नाही बाबा आपण, आणि लाडकी बहीण नाही आम्ही, त्यामुळे पैसा घ्यायचा कशाला? म्हणून मी सांगतो, जे येईल ना तेवढं येईल, जेवढं येईल तेवढं तुला दे. इथे देवाला काय मागायचं? कधी देवाला काहीच मागायचं नाही, फक्त तू दे. तो आला, देव आला, सगळे सुख आले. आपण देवाला वस्तू मागितली. सहस्रार्जुनाने काय मागितलं? हात. हात मागितले 1000. काय झालं? छाटल्या गेले. नश्वर गोष्टी कशाला मागायच्या? त्या तर कर्माने मिळणारच आहे. आम्हाला मागतात बाबा विड्याला हात लावा, काय पोरगा पास झाला पाहिजे. अरे तो होणार तर होणारच आहे, अभ्यास केलाय, पेपर लिहिलाय तर पास होणारच आहे. बाबा पोरीचं जमत नाही, विडा ठेवा. मी म्हणतो ठीक आहे. बाबा पोरीची डिलिव्हरी, विडा ठेवा. आयला मला कधी कधी वाटतं आयला एजंट होऊन जावा या गोष्टीत सगळं. बरं ते बिचारे साधे बोळे राहतात, जास्त तत्वज्ञाने जाणता येत नाही. बरं बरं ठीक ठेवतो. देवाला सांगतो ते तुम्ही बघून घ्या काय करायचं ते, आपला काही शोभन नाही. आपण कोण हे पोस्टमन, मधल्या पत्रात काय मॅटर लिहिलेलं आहे? बाळ झालं म्हणून पत्र पाठवलंय तर कुणी वारलं म्हणून पत्र पाठवलंय? आपल्याला घेणं देणं नाही. तुमचं दोघांचं काय रिलेशन आहे त्या रिलेशनवर काम करा. जाळीच्या देवाला राहतो, काय काय रिक्वायरमेंट काय काय मागण्या तिथं दिसलं, ए बाबा लाव ना हात, देव स्वीकार कर ना. अरे धमकी दिलं असं वाटतं, अरे काय विडा ठेवून घेतोय तर काय करतो देवाला? म्हणजे हे देवा करणं पटकन काम, काय काय आहे की नाही तुला?
मागायचं काय देवाला, तर अविनाशी, अशाश्वत, नित्य असं काहीतरी मागून घ्यायचं. औसांनी देवालाच मागून घेतलं काय, बस तुझी मूर्ती दिसावी, बाकी काही नको. तुझी मूर्ती दिसली म्हणजे सगळे दुःख पळाले माझे. माझ्यासारखं सुखी जगात कोणीच नाही, कारण देवाची मूर्ती खूप सुंदर असते. फक्त देवाच्या मूर्तीतला प्रत्येक फक्त बघण्याची दृष्टी पाहिजे. अधरम मधुरम वदनम मधुरम. देवाचं अधर म्हणजे होठ मधुर आहे, तोंड मधुर आहे, नयन मधुर आहे. मधुराष्टकम जे आहे त्याच्यात सगळंच मधुर आहे, फक्त आपल्याला बघावं लागेल. तसं देवाची सुंदरता बघावी लागेल. गोपाल कृष्णांच्या सुंदरतेने गायी वेधल्या जायच्या. आमच्या स्वामींच्या सुंदरतेने कित्येक जण वेधल्या गेले. पशु पक्षी गायी सुद्धा वेधल्या गेल्या नांदेडला. एवढे सुंदर आहे ते. म्हणून ती सुंदर मूर्ती मागितली. सगळे सुख आले त्याच्यात, सगळे दुःख दूर झाले, पण मागणं जमलं पाहिजे. औसांना स्वामी हळूहळू एक एक गोष्ट सांगतायत. त्यांच्या भोळ्या बाबड्या भक्तीने प्रसन्न होत आहेत, पण त्यांच्या कधीतरी असं लहरी वागण्याने देव नाराज होता. एक दिवस औसा नेहमी भिक्षेला जायच्या, आणि औसा भिक्षेला जात असताना चांगले धुतलेले कपडे घालायच्या, चांगला हातपाय धुवायच्या, चांगला टिळा दाबायच्या, आणि देवाला भिक्षेला जाण्यासाठी अनुज्ञा मागायच्या. नेहमीप्रमाणे देवाला वाटलं आता ही हळूहळू सुधारायला लागलेली, आता बंद करेल बाबा, ही सगळं बंद करेल. पण तिचं काय बंद होईना, रोज कशी जायची. मग देवापाशी दंडोत करायला आली. देव म्हणतात, बाई हे नटणं, तुम्ही साधू आहात, संन्यासी आहात, तुम्ही नटणं, शृंगार करणं हे आपलं सामान्य माणसांचं, सामान्य बायांचं काम नाहीये. तुमच्यासारख्या साध्वीचं काम नाही. हे नटायचं तटायचं, हे शृंगार करायचा, हे नको त्या बायांचं काम आहे. जास्त भडक हे सगळं करायचं हे वेश्याचे काम आहे. जोगिया म्हणजे जो साधू आहे, जो संत आहे, त्यानं कसं येडं गबाळा राहायला पाहिजे. नाही महिनाभर आंघोळ केली, काहीच होत नाही. महिनाभर कपडे धुतले. जसं मी त्या दिवशी सांगितलं, तुमच्याकडे चांगला आलोय, कारण की नेमका आंघोळीचा दिवस बरोबर तुमच्या इकडे यायच्या 2 दिवस अगोदर बरोबर आलो. कधी येऊन 2 तारखेला आलो, 3 का 4 तारखेला आंघोळ केली, आणि इकडे यायच्या अगोदर बरोबर महिना भरत आला म्हणून आंघोळ आहे. नाही ते इतकं मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असतील कसे कपडे होते. टार्गेट असतं आपलं, वर्षात 12 ते 15 आंघोळी झाल्या पाहिजे. किती माझं बरं का, मी माझं सांगतोय, माझं टार्गेट 12 ते 15 आंघोळ्या. 2 फायदे. एक तर पाणी नास कमी झाला, पाणी संपलं, जगातलं पाणी संपलं. आपण कशाला संपवायचं, इथं जगातलं पाणी संपलं म्हणून प्रवचन द्यायचं, दिवसात 2-2 वेळा आंघोळ करायची. एक तर आमचा जाळीचा रेव, टँकरनं पाणी घ्यावं लागतं, 700 रुपये टँकर. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पाणी सांडू नये, आगळी पाणी जास्त सांडू नये, आणि काही नाही, मन पवित्र पाहिजे. मैली चादर ओढ के कैसे, मन पवित्र करा. मन इतकं घाण झालेले, गटारापेक्षा घाण झालेले, आणि शरीर रोज आंघोळ्या. साबणीचे काय जाहिराती, बापा बापा बापा, फेअर अँड लवली, 7 हप्तो मी गोरा पाहन, सगळा भारत गोरा व्हायला पाहिजे होता. आपण किती किती भोळे बाबडे निवेडे ना, काहीतरी जाहिराती पाहायच्या आणि लगेच भुलायचं. डाग अच्छे होते आणि ते हे घासू 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 पण कधी कधी असं हे होऊन जातं, ते डाग निघत नाही. पण आपल्याला जाहिरातीची मोह माया पडलेली असते, काही फरक पडत नाही. मन चांगलं पाहिजे. स्वामींनी तिला सांगितलं की बाई ग असं नाही करू, आणि तिला पुन्हा राग आला, अहंकार जागृत झाला. अहंकार चांगल्या चांगल्यानं सुधरू देत नाही. आपण तर लयच वाईट आहे. ज्यांच्या पाठीशी देव होता,
ज्यांना देवाने संविधान दिलेलं होतं ते सुद्धा या अहंकारातून सुटले नाही. आपण सुटणं तर खरंच अवघड आहे. औसांचा पुन्हा अहंकार जागृत झाला, मीपणा जागृत झाला. ते म्हणतात बघितलं का हो, बघितलं का, पहा हो पहा, दीक्षिताची कन्या, उपासनीयाची सून, नाथपंथीचा उपदेशू, तितुरिया मोवाचा कृष्ण्या धाये, चातुर्वर्णी भिक्षा करी, पाणी भात खाते, असं नाही खात का काहीतरी चांगले चांगले पदार्थ खाते. यांनी सांगितलं म्हणून पाणी भात खाते. आणि माझी सामंतीची बरोबर आपल्याला नाही आवडलं असं. बापू गोडस्या देवा, हे गोड देवा, हा असे बाबा तुम्ही किती वेळ म्हणा, आम्हाला काही चाललं तुम्हाला नाही भेटणार पुन्हा कधी भेटतात अशी काही काही. आम्हाला काय होतं की आम्हाला कधी कधी कठोर व्हावं लागतं. उदाहरण घ्या की यात्रा आली, यात्रेच्या वेळेस सगळ्यांचीच सोय करावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. आता सांगा आमचा आश्रम एवढा, यात्रेच्या दिवशी जायच्या देवाचा आश्रम छोटासा, प्रत्येकाला जागा, बाबांना जागा द्यायला पाहिजे, तर कुठून जागा देऊ? आम्हाला जागा राहत नाही, तुम्हाला कुठून देऊ? मी कितीतरी वर्ष, तुम्हाला हसू येईल, मी जवळ 7-8 वर्ष झोपायला जागा राहत नव्हती आश्रमात, रथाखाली जाऊन झोपायचं. रथाखाली तेवढी झोपायला जागा राहते म्हणून सगळे बघून टाकायचे, मी हळूच निघायचं रथाखाली. का? जागाच नाही कुठे झोपायला. आपली जी पट्टी आहे, कुणीतरी बाबा काहीतरी अंगावर द्या ना. आता त्यानं तोंड पण एवढं एवढं केलेलं असतं, आपल्याला वाटतं चला घ्या बेडशीट तुम्हाला. दुसरा येतो बाबा काहीतरी खाली आथराय द्या ना, घ्या बाबा चटई तुला. दुसरा येतो बाबा काहीच नाही आणलो, ते गेले, ही घे पट्टी घे बाबा तुला. दुसरं म्हणतो बाबा पिशवीच गेली माई आपल्या चोरीला, पांघरायला थंडीनं कुडकुडायला लागलं, ते ब्लँकेट घे बघ तुला. काहीच राहत नाही. काहीतरी त्या दिवशी उपरणं कसं तरी बघायचं, झोपून घ्यायचं. आणि प्रत्येकाची अपेक्षा काय? बाबांनी लक्ष दिलं पाहिजे. मी म्हणतो 12 महिने यात्रे व्यतिरिक्त आला तेव्हा सोय नाही झाली तर मग विचार बाबा, त्यावेळेस जागा असती, झोपायला, आतरायला, पांघरायला, जेवायला सगळं देऊ शकतो. पण त्यावेळेस नाही. अपेक्षा कधी असती? यात्रेच्या दिवशी. पण त्यांना सांगत असतो तुला जर झोपायचंय तर जा बुलढाण्याच्या आश्रमात, पाहिजे तेवढी जागा आहे, लोळत बसला तरी जागा संपणार नाही. तो म्हणतो नाही इथंच पाहिजे. आमची होती पंचायत. आणि तसंच बाबा किती विद्वान आहे, काही घेणं देणं आहे का? नाही, माझी सोय केली नाही. काय कामाचा बाबा? यात्रेला गेलो तर विचारलं तर नाही जेवायचं आता विचारतो आम्ही, तिथं जेवण चालू, त्यांचं म्हणणं असतं आम्हाला वाढून द्यायला पाहिजे. मी म्हणतो यात्रेच्या दिवशी कुठे सोय होणार? गर्दीच्या दिवशी आले, चक्रधर अवतार दिनाच्या दिवशी आले, 2-4 हजार लोक बुलढाण्याला मुक्कामी राहतात. आता सगळ्यांची सोय करू करू किती करायची? ज्या बेसिक असते ते चटाया टाकून दिल्या, तिथं कपडे ठेवले, गाद्या भाड्याच्या सांगितल्या. काही काय म्हणतात बाबा द्या ना गादी, मी म्हणतो ते तिथे ठेवली, तुम्ही द्या ना हो बाबा. आता का आणून टाकून देऊ तुझी? होत तसं. मी म्हणतो आता ठीक आहे, नाराजच व्हायचे, तुला ठरलं हो नाराज, आता काय? इथं मी म्हणते बापू गोडस्या देवा, गोड गोड देवा, काही गरज नाही. बाबा किती विद्वान आहे, काही गरज नाही. तसंच किती मोठा देव, गोड गोड देव, काही गरज नाही. तुझ्याशी काही काम नाही, मला काय अडलं नाही तुझ्या वाचून. माझं काढीन आपला झोपू, काढते माझा झोप आणि जाते मी. ते म्हणतात खेळचेल का? लागली का पै? हो लागली. जायचं का? हो जायचं का? निघाले का? आत्ताच निघाले, नाही थांबत. आणि तिथून त्या चौधोत्राचं जळगाव म्हणून तिथे जातात. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाली. आता मागच्या वेळेस देवाला विसरल्या होत्या, आता काही एवढा मोठा दोष नव्हता, आता काही विसरले नाही. आणि मग संध्याकाळ झाली, लागली देवाची आठवण यायला, लागली रडायला. माझा चक्र स्वामी, माझा स्वामी, माझा स्वामी जगन्नाथ. आता आहे ना, आता किती, आता वेळ किती झालाय? हा, देवाला पूजा अवसर होत असेल बरं का, देवाचं पूजन चालू असेल, बाईचा पूजन करत असेल. आता देवाला आरोग्य होत असेल. आता देव झोपले असेल, रडते, अर्ध्या रस्त्यापर्यंत येते, पण अहंकार कुठे येऊ देतोय? अर्ध्या रस्त्यापर्यंत येते आणि तिथं जेवण बसायची आणि स्वामींचा पूजा अवसर आठवायची. पुन्हा भिक्षेच्या वेळेला त्या जळगावला जायची, भिक्षा मागायची. अशी 3 दिवस होते.
चौथ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाला, स्वामींनी अंगी टोपडे घातले आणि मग स्वामी म्हणतात भक्तांना, आज कुणीकडे जायचं विहरणाला फिरायला? कोण कुणीकडे म्हणतं, कोण कुणीकडे म्हणतात? स्वामी म्हणतात आज औसा ज्या गावाला गेलेली त्या बाजूला जाऊया, म्हणजे त्या रस्त्याला जाऊया. मग तिथं एका मंदिराकडे तिकडे जातात, तिथं आसन होतं आणि मग शेवटी देवाला कळतं इथं कुठं अडले, अहंकार येऊ देत नाही. आता देवाशी भांडून आले, आता देवाला कसं काय जावा पुढं, म्हणून तिला काय अहंकार येऊ देत नाही. मग स्वामी नाथोबांना म्हणतात, मंडळी का जा बरं, बिचाऱ्या औसाला अहंकाराने अभिमानाने इकडे येता येत नाही, म्हणजे अहंकार तिला इकडे येऊ देत नाही. जा बोलून घेऊन या. देव कृपाळू, देव कृपाळू आहे, आपले दोष जाणतो, सगळं जाणतो, स्वतःच सर्व काही करतो. आणि मग नाथोबा गेले, अर्ध्या रस्त्यात वाटेत बसून दुःख करत होती आणि नाथोबांना जसं बघितलं लागली रडायला, जोऱ्या जोरान रडायला लागली. आणि मग रडायला लागले, माझा चक्र तर स्वामी, माझा चक्र स्वामी, माझे स्वामी जगन्नाथ, मला मी भांडून आले, आता कसं तोंड दाखवू? मग नाथोबा म्हणतात, चल आऊ, चल चल बाई चल, तुला देवाने बोलवाय पाठवलेले. तिचा अहंकार दुखावलेला राहतो, पण हा आता इनडायरेक्ट असतं ना, मी थोडं आलो, बोलवलं म्हणून आले, असं असतंच. आणि मग चाल, तुला देवाने बोलवाय पाठवलं. आणि मग ती आली, स्वामींना येता बघितलं आणि ती मोठ्याने रडायला लागली आणि देवाकडे पाठ करून उभी राहिली, देवा मला तू का पाठवलं? मी चुकीचं आहे मान्य, मी दोषाचा पुत्र आहे, पण तू का पाठवलं? म्हणून रडायला लागले. मग स्वामी भेटले, मग तिनं श्रीचरणाला दंडवत घातले आणि मग देवाला ती म्हणते, देवा स्वामी जगन्नाथा, स्वामींच्या येण्याने, स्वामींच्या जाण्याने, स्वामींच्या लीळांनी बापू नायकू, बापुडा नायकू दुखिया होतू असेजी. तुमच्या पुन्हा पुन्हा आठवणीने, तुमच्या स्मरणाने, तुमच्या पूजावसर आठवण्याने मी खूप दुःखी झाले, मला कुठे पाठवत जाऊ नका बरं. देवंतात, आम्ही तुम्हाला पाठवलंय का? तुम्हीच अहंकाराने निघून गेलाय, याच्यात आमचा काय दोष आहे? म्हणून स्वामी तिची समजावणी करतात. मग स्वामीच्या श्रीचरणाची माफी मागते, दंडोत घालतात. काय करतात? दंडोत घालतात आणि माफी मागतात. आता याच्यातून आपण काय लक्षात घ्यायचं? मंदिरात कार्यक्रमात गावातल्या कुठलं काही थोडंफार मनाविरुद्ध झालं, भांडण झालं, थोडी तुळफुट झाली, तर लगेच काय आमचं बोलणं बंद करायचं नाही, बैलांसारखं राहायचं. आपण सगळे बैलच व्हायचं. म्हणजे काय करायचं? दोन बैल असतात, ते भांडणं करतात, एकमेकाला शिंग मारतात, पण संध्याकाळी बसताना कुशीला कुश लावून बसतात. ते विचार करतात का संध्याकाळी यानं मला, त्या दुपारी यानं मला शिंग चांगलं पोटात जोरात मारलं, तुम्ही याच्या जवळ बसणार नाही, असं करतात का? नाही, विसरतात. तसं भांडणं विसरून द्यायचे असतात. राग आला, रागाच्या भरात काय बोललो, भाऊ भाऊ असतात, नात्यातले असतात, आई वडील असतात, त्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी काय चांगलं केले ते आपण आठवत नाही, पण तो शब्द काय बोलला होता तेवढं लक्षात ठेवतो. दुःख धरून राहतो आपण, दुःख. तसं नाही करायचं, विसरून जायचं. स्वामी म्हणतात की झालं गेलं विसरून जा. आता स्वामींच्या सन्निधानामध्ये त्या राहू लागतात. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये काहीही झालं होतच राहणार आहे. भांडणं होणं स्वाभाविक आहे. आपण का प्रेमाचे पुतळे आहे का? राग येणं स्वाभाविक आहे. आपण का देव आहे का? त्या सगळ्या गोष्टी स्वाभाविकच असताना झालेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आपण आपलं जगणं चालू द्यायचं असतं. ती गोष्ट मनात धरून ठेवायची नसते. झालं गेलं गंगेला मिळालं असं समजायचं. तेच मनात धरून, तोच राग धरून मनात सतत कुढत राहायचं. त्या दिवशी मला अशी बोलली, त्या दिवशी मला अशी बोलली, त्या दिवशी मला असा बोलला, असा बोलला. बोलला तर बोलला, आता विसरा ना, पुढे चला. आता त्या दिवशी तसं बोलला, पण आज काळजीनं माझ्यासाठी चांगली भाजी केली, माझ्यासाठी भाजी केली चांगली.
काळजीनं बाहेर गेले होते, मी बाहेर गेलतो तर ती भाजी किंवा ते एखादा पदार्थ, जिलेबी आणली होती, गुलाबजाम आणले होते, माझ्यासाठी 2-4 आवर्जून जाणीवपूर्वक काढून ठेवले प्रेमाने, ते आठवायचं. पण आपण काय आठवतो? वाईटच गोष्टी आठवतात. म्हणून देवाच्या सन्निधानात कार्यक्रमात कुठेही कशाचाही राग आला, भांडण झालं, संपला, विषय संपला. काय म्हणतील म्हणणारे कोण असतात? जे वाईट असतात ते. काय लापट आहे, अभिमानच नाही, स्वाभिमानच नाहीये. म्हणू द्या, स्वाभिमान बाळगून वागायचं सर्व. पण स्वाभिमान म्हणजे अभिमान नाही. अभिमानामध्ये, स्वाभिमानामध्ये, अहंकारामध्ये फरक असतो. नाही तर अहंकाराने माणूस रुसून बसत असतो, स्वाभिमानाने रुसत नसतो. एक दिवस असंच स्वामींसाठी कोणीतरी पडवा दिला होता. पडवा म्हणजे एक प्रकारचं वस्त्र, कपड्यातला एक प्रकार. तो कोणीतरी देवाला दिला आणि मग ते वस्त्र कधी कधी बाईचा पूजा अवसराच्या वेळेला त्या परिधान करायच्या, कधी कधी भिक्षेला जाताना ते परिधान करायच्या. मग ते त्यांना बघितलं की मग औसांना वाटायचं की आपल्याला पण मिळालं पाहिजे. मग एक दिवस ते देवाला म्हणतात, देवा हा पडवा माझं नावे थोडा नेसायला द्या ना, मला परिधान करायला द्या ना. मस्त मी नेसून मस्त मिरवत भिक्षेला मी जाईल. स्वामी म्हणतात, नाही, तुम्हाला पडवा भेटणार नाही, हे वस्त्र भेटणार नाही. हे वस्त्र आम्हाला आलेले, तुम्हाला थोडं द्यायचे. देवा मला नाही द्यायचं ना. बाईसा कशा जातात? बाईसाला बरं घालायला देतात. स्वामी म्हणतात, बाईसान तुम्ही सारखे आहे का? बाईसांच्या भक्तीमध्ये, बाईसांच्या समर्पणामध्ये बाईसा स्वतःसाठी कपडे पण घेत नाही. तुम्ही तर स्वतःसाठी कपडे घेता, चांगलं राहता. बाईसा तर कधीच स्वतःची काळजी करत नाही. तुम्हाला हा भेटणार नाही. मग त्या नसल्या तुम्हाला काय भेटणार नाही असं स्वामी त्यांना म्हणतात. मग त्यांना कळतं की आपल्या आणि बाईसामध्ये फरक आहे. कधी कधी आश्रमात काय होतं की बाबा सकाळी उठवायला येतात सगळ्यांना. आता मी जर झोपेला असेल तर बाबा गोल राऊंड करून निघून जातात. बाकीच्यांना उठवलेलं राहतं, मला काय बाबा उठवत नाही. मग एखादा म्हणतोच, बाबा धनंजय तिथं झोपलेले होते, तुम्ही त्यांना नाही उठवलं. बाबा म्हणतात, तो झोपलेला आहे म्हणजे एकतर उशीर झाला असेल, नाहीतर का रात्री काम केलं असेल. तसा तो झोपणार नाही का? तो विश्वास आहे ना बाबांना. पौत्याच्या वेळेस काय होतं, पौतं राहतं, पौत्याची तयारी राहती. मग दिवसभर आम्हाला मार्गाची कामं करायला लागतात, आम्हाला डेकोरेशनही करावं लागतं. मग रोज आम्हाला नारळ बनवावे लागतात. आणि नारळ किती सुंदर बनवलेले राहतात. तुम्हाला बघायचे असेल तर युट्यूबला बघा, आम्ही किती छान नारळ बनवलेले राहतात. आणि असे सुंदर नारळ 50 बनवावं लागतं. किती? एका नारळाला 2-2, 4-4 तास लागतात. म्हणजे एका नारळावरती पौत्याचा खर्च किती असतो? तुम्ही बनवला 2 सुपाऱ्या, नारळाला छिल्ल तो काय द्वारा लावला, जास्तीत जास्त 30, 40, 50 रुपयापर्यंत नारळ संपलं. आमच्या एका नारळाला सजून 700, 800, 1,500 रुपये आम्ही खर्च केलेले राहतात. का? आम्ही त्या पौत्याला महत्व देतो, कारण वर्षातून एकदाच येतं. एकदा तर आम्ही बाबांना ठरवलं चांदीचं नारळ आपण करायचं. मग आता चांदीचं नारळ एवढं पण घेता येतं, एवढं पण घेता येतं. म्हणलं एवढे जाऊ द्या, आपल्या बजेटनुसार आपण बनवू. एकदा काय केलं मी, ते 10-10 रुपयाचे कॉईन असतात ना, ते पूर्ण नारळाला चिटकवून दिले. आता ते नारळ एका रांगेमध्ये समजा 12 कॉईन लागले आणि ते किती, जवळजवळ त्याला 2200 रुपये लागले. किती रुपये लागले? 2200 रुपये. का? वर्षातला एक दिवस जो हक्काने बाबांना पूजन करू शकतो. एरवी बाबा पूजन घेतील याची गॅरंटी नाही. तुमचं तरी तुमच्या घरी आल्यावर केल्यावर घेतात बाबा. आमचं मार्गात म्हणतात, झाडानं पवतं संपला, आता पुन्हा वर्षभर भेटू नको, पूजन येत नाही. मग ते पण करायचं असतं, आम्हाला डेकोरेशन पण करायचं असतं. आणि आमच्या भिक्षुकांकडे, बायांकडे नारळ गुंफायला दिलेले असतात. आता त्यांना काय परफेक्ट येत नसतात. काहींच्या नारळांची सुपारी अशी पडती, काहींच्या नारळाचा दोरा सुटून जातो, ते पण आम्हाला करावं लागतं. असे 400 नारळ बनवावे लागतात. किती? 400 नारळ. कारण बाबा सगळ्या स्थानांना नारळ पोवती पाठवत असतात. मग त्यामुळे कधी झोपायचं, कधी उठायचं. बाबा निघून जातात पण उठवत नाही. मग एक दिवस
एक बाबा आलते नवीनच आलेले बाबा, त्यांना 2 दिवस अगोदरच कवळे होते, खुशाल झोपून आता झोपण्यासाठी दीक्षा घेतली का लवकर उठायला पाहिजे तुम्ही 3 वाजता. आणि त्या दिवशी नेमकं त्यांनी बघितलं बाबांनी धनंजय भाऊची चक्कर मारला आणि बाबा निघून गेले. आणि पट्टी पण बाबांची पाठ ह्या रंगाय का बेडची आपल्या पांघरून घेतलेली ब्लँकेट पण पाठ इथं धनंजय झोपलेले का, हो जाऊ निघून गेले बाबांकडे. म्हणे बाबा तुम्ही मला त्या दिवशी कवळले, कुणाला रागवता म्हणे सकाळी उठत नाही म्हणून, आणि तुम्ही तिथे धनंजय दादा झोपलेले होते त्यांना काहीच बोलले नाही. बाबांना बर ठीक आहे. बाबा काय बोलले नाही. 2-4 दिवस गेले, पुन्हा तसंच बाबा आले, बाबा काहीच बोलले नाही. धनंजय झोपलाय का, कुणीतरी मला उठवायला लागलं, नाही नाही उठू नको झोपू दे म्हणजे त्याला. ते पुन्हा बाबांकडे गेले. मग बाबा रागवले, तुम्ही काय काल काम केलं म्हणे. पंक्तीला वाढलं. किती वेळ वाढलं, 15 मिनिटं वाढलं. आणखी झालं म्हणे. त्यांना काय काम केलं, हा ते रात्री 1:30 वाजेपर्यंत जागी होते म्हणे. मग त्यांना उठू का म्हणे. तो कधी झोपतो की नाही हे मला माहिती राहतं. तुम्ही आज येऊन आम्हाला सांगताय बाबा रागवले, मग त्यांना कळलं. त्यानंतर 1-2दा असे प्रसंग आले. आता नवीन भिक्षुक आले ना, त्यांच्यासाठी मी जेव्हा आश्रमात कामापुरता येतो तर एखादा भेटतो, ए बाबा तिकडं वय, मला ते एखादं डायरेक्ट आले. मी आलो तर ते कॉक चालू केला पाण्याचा बेसिन मधला, तर तो कॉक चालू केला, वरचा थोडा खराब होता म्हणून खालचा चालू केला, हात धुतला तर माझ्यापुढे विसरलो मी खालचा बंद करायचा वरचा कॉक. ओ दादा कॉक बंद करा ना. कुठून येतात काय ती, लक्ष पण देत नाही. मला हसू आवरणार कोणते आमचे निलेश दादा आले, अरे तुम्ही कोणाला बोलता ते भिक्षुकाला नळ दिसत नाही का म्हणे. अरे म्हणजे चुकलं बाबा. मी कसं म्हणतो बाबा चुकलं मी बंद करतो, एकदम नवीन माणसाचा. मग त्यांनी सांगितलं असं, आणि नंतर आता तेच वापरून दंडत करताय. म्हणजे कळत न कळत काय होतं, माणसाला कुणाची काय योग्यता आहे, पात्रता आहे, कोण किती काय मोठा आहे माहिती नसतं. औसा बराबरी कोणाची करायला जातात, बाईसांची. तो आम्ही म्हणतात बाईस आहे, तुम्ही बाईसांची बरोबरी करता का. तुम्ही माझ्याशी 2-4 वेळा तर भांडून जाता, प्रत्येक वेळा तर तुम्हाला सांगावं लागतं. आणि बाईसा कधी भांडल्यात का माझ्याशी. ते म्हणतात नाही देवा हे खरं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक घटनेची, वागण्याची मर्यादा आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं असतं. एकदा बाईसा गावाला गेलेल्या असतात रुद्रपूरला, आणि स्वामींचा मुक्काम पैठणला राहतो. तिथली एक बाई असती, तिला स्वामींचं दर्शन घेण्याची इच्छा राहते, पण स्वामी कधी दिसत नाही. दिसले तर पटकन जाताना येताना. मग एक दिवस स्वामींना आंघोळ घालायचं असते म्हणून बाई आऊचा त्या घरी भांड मागायला जाते. ते म्हणे मी भांड देईल पण देवाचं दर्शन घडवलं पाहिजे म्हणे. बाई आऊसा म्हणता ठीक आहे, जेव्हा देव बाहेर येते तेव्हा दर्शन घेते. स्वामींना आंघोळ करायला बसायचं त्यावेळेस ती दर्शनासाठी वाट बघते, आणि मग स्वामी काय करतात, दरवाजा लावून घेतात, दर्शन देत नाही. मग आऊसा म्हणतात देवा बिचारी दर्शनासाठी कावायची थांबली. देव म्हणतात अजिबात तिला दर्शन द्यायचं नाही. का, भांड आणलं त्याच्या बदल्यात पुढे आमचं दर्शन द्यायचं, जगाच्या मालकाचं, अजिबात दर्शन तिला देणार नाही. म्हणजे असं समजू नका देवाच्या सन्निधानामध्ये, देवाच्या सहवासामध्ये आलं म्हणजे सगळ्यांना देवाचं दर्शन होतं, असं अजिबात नसतं. मग देव पावतो कधी, तर जेव्हा आपण मर्यादा सोडून जेव्हा देवाची भक्ती करतो तेव्हाच आपल्या भक्तीचा देव स्वीकार करत असतो. सहजासहजी सहज पडो आणि देवधर्म घडो, देव त्याचा स्वीकार करणार नाही. जेव्हा तुमची मर्यादा तुम्ही सोडली सगळ्याच बाबतीत, शरीराची, आपल्या जाळीच्या देवाच्या आश्रमामध्ये ब्लॉकेज म्हणजे ऑपरेशन झालेले हार्टचं, ते आले आणि पायी सावळेद्वारला गेले, पायी सावळेद्वारला गेले. तिकडून आल्यानंतर ब्लॉकेज निघून गेली. डॉक्टर म्हणे कसा काय चमत्कार, काय झालं, ऑपरेशन बिना ऑपरेशनची काही ऑपरेशनची. एका आजीला तर मला आठवतं ऍम्ब्युलन्स मध्ये आणलं होतं,
ऍम्ब्युलन्स मध्ये आणलं आणि वय पण चांगलं 60-65, ऍम्ब्युलन्स मध्ये आणलं. त्यानंतर ती 10 वर्षे राहिली बिचारी आजी आणि सावळकरला सुद्धा पायी पायी गेली. अगदी काळ अशी होती. इच्छा असेल तर आपोआप देव सहाय्य करतो. तसं सहजासहजी नाही. एकदा लखुबाईसांनी देवाला विनंती केली की देवा, मी मला तुम्हाला वस्त्र घ्यायचंय एक, ते वस्त्र तुम्ही परिधान करावं, तुम्ही पांघरायचंय. देव म्हणतात माझ्यासाठी कपडे घ्यायचे ना, आपली एक आठ 5 आसू. किती? आता एक आसू म्हणजे ₹1,00,000 होते आजचे. आसू म्हणजे सोन्याचं नाणं. देव काय म्हणतात, ही बिचारी गरीब, ही गरीब, तिच्याकडे अर्धे आसू सुद्धा पाहिजे त्यावेळेस नसायची. ती म्हणती देवा, माझ्याकडे तर 5 आसू नाही हो. देव म्हणतात 5 आसू नाही, पण देवा नाहीये ना, ठीक आहे, आपण तुमच्यासाठी 50% ऑफ. मग काय, तुमच्यासाठी 2.5 आसूंच पाहिजे तर मी घेईन, नाही तर मग मला वस्त्र तुमचं नको. ती देवाला म्हणते देवा 2.5 नाही माझ्याकडे, नाहीये तर मग नको ना वस्त्र घेऊ. मी तुला दंड घातलाय का मला कपडे घे म्हणून? नाही ना, मग नको घेऊ. तिची इच्छा तर राहती का घ्यायची. मग लखुबाईसा गावाला जाती. आपला शेताचा जो पट्टा असतो, जे शेत असतं, ते 2 आसूला गहाण ठेवते. आता 2 आसूला गहाण ठेवलं, पुन्हा आला का आली पंचायत, काय अर्धी आसू नाही येते ना, आता काय करायचं. आणि मग ती अर्धी आसू साठी औसाकडे वाटी होती. ती वाटी जरा जसं आजकाल नाही का गोल्ड लोन, तुमचा सोनं गहाण ठेवा मग त्याच्यावर पैसे मिळतात, तसं काहीतरी ती वाटी. त्या काळी वाट्या भांडे गहाण ठेवायचे. जर्मलचे भांडे, तांब्याचे भांडे, जुन्या काळी काशाचे भांडे गहाण ठेवायची पद्धत राहायची. की हे मी तुमच्याकडे गहाण ठेवते आणि मग 2 महिन्यांनी येऊन सोडून घेऊन जाईल. 100 रुपये त्या काळी खूप गोष्ट राहायची. आणि मग ती वाटी विकली अर्ध्या आसूला. मग 2.5 आसूंचं वस्त्र देवासाठी त्यांनी घेतलं. मग औसांनी देवासाठी उपहाराची विनंती केली आणि पूजा अवसर झाला, वस्त्र अर्पण केलं, बोलणा झाला, वेढा झाला. आणि मग स्वामी आसनावरती बसलेले होते. त्यावेळी स्वामी म्हणतात, एकाची गेली वाटी, एकाची गेली पाटी. वाटी म्हणजे विकली, पाटी म्हणजे शेताचा पट्टा, तो गहाण ठेवला. एकाची गेली वाटी, एकाची गेली पाटी. मग हे वस्त्र पांघरलं, तेव्हा आम्ही या वस्त्राचा स्वीकार केलेला आहे. आता आपण असतो तर काय म्हणलं असतं, देवा माझ्याकडे एवढं नाही जमत, तुला त्याच्यात तेवढंच पाहिजे का? माझ्याकडे काय तेवढं नाहीये. जेव्हा माझ्याकडे येईल ना, जेव्हा आमच्या सोयाबीनला भाव मिळेल ना, पुढच्या वर्षी पीक काढू ना, तेव्हा पंगत करू. आता काही जमत नाही. मी तर तेच म्हणलं असतं, देवा आपल्याकडे घ्यायचे तुला, माझ्याकडे आहे अर्धी आसू, तेवढ्याच घ्यायचंय का नाही घ्यायचं का नको. जसं बाबा जेवाना नको, जेवाना नको, जेवाना नाही जेवायचं नका घेऊ. आपण असंच म्हणलं असतं. देवाने जेव्हा त्यांना आट टाकली असं आहे तर आम्ही स्वीकार करू. पण त्यांची भक्ती तशी होती, त्यांनी ते अर्पण केलं आणि मग देवाने ते वस्त्र पांघरलं. म्हणून देव म्हणतात, एकाची गेली वाटी, एकाची गेली पाटी, तरी हे वस्त्र स्वीकारले. त्यावेळेस आम्ही या वस्त्राचा स्वीकार केला. पण त्याच्यासाठी तेवढी श्रद्धा किंवा तेवढी भावनाही आपल्या मनात असणं गरजेचं असतं. कधी कधी काही लोक सामान्य पद्धतीने सांगतात की बाबा तुम्ही लय छान बोलता बरं का. मी काय करतो, जसा छान म्हटलं तसा इकडून इकडे लगेच पाठवून देतो, लगेच मध्ये जाऊ देत नाही आणि डोक्यात तर अजिबात घुसू देत. कारण की हे तेच लोक असतात जे बाबा बाबा म्हणतात आणि बाबा असं म्हणतात. आमच्या देवाने सांगितले, डोक्यात जाऊ द्यायचं
नाही, स्तुती केली इकडून ऐकायची, इकडे सोडून द्यायची. चांगलं बोला अथवा वाईट बोला. एक दिवस स्वामींच्या सन्निधानामध्ये सारंग पंडित दर्शनाला येतात. दर्शनाला आले काही एक काव्य तयार करतात, अभंग तयार करतात आणि अभंगामध्ये स्वामींचं नाव घालतात. पण स्वामींचं नाव घातल्यानंतर स्वामींना ते काय आवडत नाही. आणि मग स्वामी म्हणतात, पांड्या तुम्ही म्हटलं चक्रधर मुनी चांगले मुनी, तर मुनी म्हणजे काय, तर मननशील तो मुनी, जो सतत मनन चिंतन करत राहतो तो मुनी. मग आम्ही कोणाचं चिंतन करतो बरं, आम्ही कोणाची आठवण करतोय, मनन स्मरण असं आम्ही काही करतोय का, नाही. मग असं कसं काय म्हणता, असं गायन करत जाऊ नका. जर आपल्याला पूर्ण शास्त्राची माहिती नसेल तर कोणतं भजन कधी कुठे कसं म्हणावं याची जाण असणं गरजेचं असतं. यावर आऊसा म्हणते, काय झाले याला, या सारंग पंडिताला काय झालं बरं, देव काय स्वामी काय राजा आहे का, मग ते प्रसन्न होतील आणि मग प्रसन्न होऊन काहीतरी पैसे देतील, बक्षीस देतील. मग बाईचा आऊसांना देव म्हणतात, अहो आम्हाला बघितलं का लोकांना वाटतं देवाचं दर्शन घेणं काय सोपं आहे, देवाला भेटणं काय सोपं आहे, सहज वाटतं, पण तसं नाहीये. जसं कधी कधी यशमुनी बाबांना आम्ही कुठेतरी प्रवचनाला जातो. आता मी गाडी चालवायला, यशमुनी बाबा पलीकडून बसलेली, सगळे दंडोत करायला कुठे जातात, माझी ओळख नाही तिथं, सगळे दंडोताला तिकडे मोठे बाबा आले, इकडे आपले आशे बाबा. मी दंड उतरतो, माझ्याकडे जो ओळखीचा असेल, जो ओळखणार असेल तो एकच दंडोताला येतो, बाकी सगळे तिथे राहतात तिकडच दंडोताला. जेव्हा प्रवचन होतं तेव्हा सगळे दंडोताला इकडं आणि बाकी जाताना सगळे दंडोत करतात, पण तिकडेही दंडोत करतात, इकडं गर्दी जास्त राहते का, बाबा दिसतो तसा नाहीये, बाबा जरा हुशार दिसतो थोडा. मी पुण्याला जेव्हा होतो शिक्षणाला तर रोज लोक बरेच भेटायचे, पण दंडोत करायचे निघून जायचे, दंडोत करायचे निघून जायचे, काही तर कधी दंडोताच्या पलीकडे शब्दानं बोललेली. आणि माझं नवरात्रात एक दिवस 9 दिवसाचं प्रवचन झालं, वाकून दंडोत व्हायला लागले. जसं मी पुन्हा सोडलं आणि युट्यूबला प्रवचन करायला लागलो, सांगायला लागलो, आता जे लोक मंदिरात यायचे नीट दंडोत पण करत नव्हते, बाबा या ना एकदा तर घरी या, जायच्या देवाला भेटले का, पुण्याला येणार आहे कळलं का, फोन करू, बाबा एकदा घराला पाय लावा. म्हणजे जेव्हा माझे पाय यायला तयार होते तेव्हा तुम्ही नेत नव्हते, आता मी यायला तयार नाही तर माझे पाय कसे येतील. आमसिंगलाही काही दिवसांनी तसंच होणार. मी आता नेहमी विनोदाने सांगत असतो, पण त्याला सिरियस पण असतो. आता माझं टार्गेट आहे प्रवचनांना फिरणं, काही दिवसाने ते थांबणार आहे. मग कितीही विनंती झाली येणं होणार नाही. का होणार नाही, तर आपण आपला रस्ता आपण ठरवायचं असतं, कुठे कशासाठी थांबायचं, किती वेळ थांबायचं, काय करायचं, किती वेग घ्यायचा, हे आपण आपलं ठरवलेलं असतं. तसं माझं ठरलेलं आहे की किती दिवस काय, कदाकाळी समजा कदाकाळी समजा इकडं मोठा बाबा मी झालो, समजा मोठा बाबा म्हणजे 2, 5, 4 लोक जवळ आले, तर तुम्ही काय आठवण सांगा माहिती, बाबा पहिले आमच्याकडे 8-8 दिवस राहिले, कारण त्यावेळेस काय बाबा राहणार नाही. सांगायचं तात्पर्य दिसतं तसं नसतं. देवाकडे जाणं सहज सोपं आहे. मी म्हटलं ना, बाबा धनंजय बाबाकडे बघितल्यावर काहीच वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला तो गाडीचा किस्सा सांगितला, जाळीच्या देवात लय वेळा असं होतं, आमचं महिनाभर आंघोळ आणि ते सगळेच कपडे खराब असतात आणि कोणीतरी येतो, हे पातूर आहे ना आपलं आलेगाव पातूर, नवरात्र झालं घटाळीचं, तिथे एक जण उपदेशी होते, ते घटाळीला आले, बाबा तुम्ही देव करायला येणारे माझ्या घरी या, तुम्ही काही करा या. त्यांना म्हटलं बघतो मी. मग नेमका योगायोग असा की तिथं स्नान करायला जायचं, मला जरा उशीर, संध्याकाळी मुक्काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यांना फोन केला, म्हणलं येतोय मी. गेलो, मग त्यांनी बिचाऱ्यांनी पार फुलं टाकून ठेवले, रांगोळी काढून ठेवली, पाय धुवायला पाणी, सगळं जसं बाबा आले आपण करतो तसं केलं. त्यांनी पाय धुता स्वतः धुतले, मुलीने धुतले, आईने धुतले. 4-5 वेळा मुलाला आवाज दिला, मुलगा काय बाहेर चालले.
मग मध्ये जाऊन देवपूजा झाली, पाणी घेतलं, शेवटी ते तिकडे जाऊन रागवले, खवळे, दंड तर कर म्हणजे तुला सांगतोय कवाचं, तुमच्या भाषेत इकडच्या विदर्भाच्या अशा त्याला ह्याच्यामध्ये बोलले. मग तो आला दंड. आता पहिलं मला बघितलं म्हणजे कोण येड बाबा आहे, बघितल्यावर काय वाटतं, ही लहान बाबा आहे. एकाने मला सांगितलं दाढी का ठेवतो, म्हणजे दाढी म्हणून तरी मोठा वाटतो, मोठा बाबा वाटतो, दाढी काढलं वाटतं कोण पोरग. मग त्याला म्हटलं, मग दंड केला, काय करता म्हणे अशी अशी तयारी करतो. मग कुठं करता, असं असं करतो. मग त्याला 2-4 शब्द सांगितले. मग त्याला कळलं बाबा लय शिकलेले, फार तुमच्या भाषेत सांगायचे 19वी शिकलेले. आणि मग लगेच बसला, 2 तास उठलाच नाही तिथे, घरातले सगळे उठून गेले, पण तो काय 2 तास उठला नाही. आता फोन येतो, बाबा त्या दिवशी हे ऐकलं प्रवचन छान आहे बरं का. पहिल्यांदा भेटल्यावर काय वाटलं, मला वाटतं तुमचे मोठे बाबा हे चिल्लर बाबा. देवाचंही तसंच होतं, देवधर्म काय असं वाटतं. ते म्हणतात आमच्याकडे बघितल्यानंतर काही काही लोकांना असंच वाटतं, पण तसं नसतं ते. आणि म्हणून देवाची भक्ती, देवाचं सन्निधान सहज सोपं वाटत असलं तरी ते तेवढं सोपं नाहीये. देवाच्या सहवासात जाण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी जे जे गरजेचं असतं ते आपल्याजवळ, पण आपल्याकडे नेमकं तेच नसतं. आणि म्हणून देवाला जे पाहिजे ते आपण देणं आणि देवधर्म करणं अथवा स्थान प्रसाद हे सहज मिळत आहे असं धरत जाऊ नका. उदाहरण घ्या की वर्षातले किती वेळा बाबा लोक तुमच्या घरी येत असतील आणि किती बाबा लोक येत असतील, तुम्ही सहज बोटावर मोजू शकता की गेले आपल्या 4 महिन्यात 3 महिन्यात किती बाबा लोक आले. आमके आलते, एकदा तुम्ही आले, एकदा ते आले, झालं. आणि आपण काय बाबा लोक आमच्याकडे नेहमीच येतात. नेहमीचा अर्थ काय, 365 पैकी 300 दिवस आले तर नेहमीच म्हणायला पाहिजे. जर आपला जन्म जर आंध्र प्रदेशात झाला असता तर बाबा लोक पाहायला भेटले असते का, स्थानवंदन करायला भेटलं असतं का. आपला जन्म जर तेलंगणात झाला असता, नाही तर तिकडे राजस्थान मध्ये झाला असता तर नसतं भेटलं. पण आपल्याला त्या गोष्टींची किंमत कळत नाही. आणि कळत न कळत आपण काय करतो की त्याला सहज गृहीत धरत असतो. बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही निरूपण करत असतो त्यावेळेस बाबा तुम्ही आम्हाला सांगता, त्यांना का सांगत नाही, याही संदर्भातली वेळ आहे. एक दिवस औसा बसलेली असती आणि औसांना नातोबा कामासाठी बोलवतात. ही जरा मूडमध्ये नसते, ती रागवते, तमते आणि ती म्हणते अरे मलाच कशाला सारखं सारखं काम मलाच कशाला सांगतो, तुला बाकीचे दिसत नाही का देवाच्या सहवासामध्ये. स्वामींच्या सहवासात काय फक्त मी एकटीच आहे का उत्सुक सारखे मलाच काम सांगतो, जा येत नाही, जा मी आता थकलेलो आहे, मी काही येत नाही. मग स्वामी त्यांना सांगतात राजस तामसपणाचा त्याग करून सत्वपणाने माणसाने राहायला हवं. जो राजस असतो, जो तामस असतो त्याला धर्माला, देवधर्म करण्याला अधिकार नाही. म्हणून माणसाने राग आला, तम आला तरी त्याला दाबून सत्वपणाने वागायला हवं, धर्म आचरण करायला हवं. मग ते औसा म्हणले देवा तुम्ही मला असं सांगतात, बाकीचे तर कोणीच देवधर्म करत नाही, कोणीच स्मरण करत नाही, तुम्ही मलाच का सांगतात. स्वामी म्हणतात ते नाही करत तर नाही करत. त्यांनी व्यापार नाही केला, देवधर्म नाही केला, त्याचं पुण्य त्याचं गुप्त त्यांना मिळणार नाही. जो आचरण करेल त्याला पुण्य, जो जिलेबी खाईल त्याला गोड लागेल का दुसऱ्याला लागेल, तसा जो स्मरण करेल त्याला पुण्य लागेल, त्याचे संकट दूर होतील. कोण देवधर्म करतोय कोण नाही करत याचं टेन्शन तुम्ही कशाला घेताय. ज्याचं त्याचं जो तो बघेल, ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. दुसऱ्याच्या गळ्यात पडतो का नाही पडेल. जसं 10 वेळा सांगूनही पोरगा ऐकत नाही, मग शेवटी आपण काय म्हणतो, जाऊ दे ना त्याच्या नशिबात असेल तसं होईल. किती वेळा सांगायचं, किती वेळा सांगायचं, त्याच्या नशिबात असेल तसं
होईल म्हणून आपण त्याच्यावरती सोडून देतो. काही काही पोरं लय गाड्या सुसाट चालवतात, एकदा सांगतो आपण, दोनदा सांगतो, नाही ऐकत, एखाद दिवशी धडपडत तेव्हा कळत, आपोआप जागे. आपण असं म्हणतो. तसंच स्वामी सांगतात की बाई, जो धर्माचं आचरण करेल त्याचा धर्म. धर्म म्हणजे काय? ज्या धार्यती तद धर्म, ध्रुव धारयती ध्रुव पोषयती. म्हणजे जो धारण केला जातो तो धर्म. जो त्याचा आचरण करेल त्याच्यासाठी धर्म. जो माणुसकीनं वागेल त्याच्यासाठी माणुसकीचा आचार आहे. ज्याच्याकडे माणुसकीचा लवलेशही नाही, जो सतत वाव 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 वाव, नीट बोला, का हो बसले का? नाही नाचतोय. का हो जेवण करताय का? नाही झोपलोय. का हो चाललंय का? नाही बसलोय. कधीच सरळ बोलत नाही. काही काही भेटतात अशी, त्यांना न बोललेलंच बरं असतं. खडकावर जर शेवाळ आलेलं असलं त्याच्यावर पाय देऊ नाही दिला तर कार्यक्रमात किती कार्यक्रम सांगता येत नाही. आपल्या जाळ्याच्या देवाच्या पायऱ्यांकडून आपण जातो, तिकडे डोंगरात असा धबधबा आहे, मी तिकडे स्मरणाला अभ्यासाला जात असतो. एकदा गेलो आम्ही 4-5 जण घेऊन. आता तिथं धबधबा, पाणी वाहत आहे, जरा पावसाळा, पोरं होते आमचे, निलेश दादा ते सगळे होते. त्यांना मी हळू, अरे तिथं शेवाळे बरं का, जरा हळू. पण आता कधीच्या नवस पायाला भेटल्यासारखं झालं, गेले सगळे हळू म्हणेपर्यंत निलेश दादा असे जोरात पडले. काही सेकंद असं जोरात इथं पण लागलं, काही सेकंद त्यांना काही कळलंच नाही. आणि मी कवाचा सांगतोय, अरे हळूहळू पडल्यावर कळलं. तसंच झालं. पुन्हा त्यांना आता म्हटलं का चालायचं धबधबे दंडावर, आपल्याला नाही यायचं. का? अक्कल घडली. तसंच धर्माचा सुद्धा, जो धर्मानुसार नीतीनुसार वागेल त्याच्यावरती परमेश्वर कृपा करतील. जो स्मरण करेल, घरातला कोणी स्मरण करत नाही म्हणून मी पण करत नाही. आता कधी कधी घरातला जेवण करत नाही म्हणून आपणही जेवण करत नाही का? तर तसं नाही. कोणी करो न करो, आपण आपल्या देवधर्माचं आचरण करायलाच पाहिजे. स्मरण चुकायला नाही पाहिजे. कोण करो न करो, ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्या पशी. आपल्याला वेळ आहे स्थान करून यायला, स्थान करून यायला. आपण 2 पैसे दान करू शकतो, दान करायचं. आपण दंडवत घालू शकतो, घालायचं. प्रत्येकाच्याच भाग्यात देवधर्म करणं नसतं. दीक्षा घेतली का सगळ्यांना आयतं खायला मिळतं. दीक्षा घेतली का कशाचं टेन्शन राहत नाही, म्हणून सगळे घेतात का दीक्षा? आता आपल्या प्रवचनात जेवढे बसलेले 90% रिटायर आहे, पण घेतात का? नाही, नका घेऊ. एका दिवशी रिचार्ज संपेल, बाई आता आम्हाला कधी कधी होतं, बाबा ते नाही का ते वारले. मी म्हणतो आताच तर प्रवचनात येऊन गेलो, तेव्हा होते, हा तवा होते, पण गेल्या, रिचार्ज संपलं, मोबाईल बंद पडला. ज्याचं जेवढं आचरण जो करेल त्याला मिळेल, जो नाही करणार त्याला मिळणार नाही. म्हणून अवसांना स्वामी सांगतात, बाकीच्यांचं तुम्हाला काही घेणं देणं नाही. ते चांगले हो नाही तर वाईट हो, तुम्ही तुमच्या धर्माचं आचरण करा. बाकीच्यांचा विचार करू नका. बाकीच्यांकडे बघत राहाल, बाकीच्यांचा विचार कराल, तुमचा देवधर्म, तुमचं आचरण, तुमचं स्मरण पारायण राहून जाईल. एखादा दरिद्रीत राहतो म्हणून आपण दरिद्रीत राहतो का? नाही राहत. याचा विचार आपल्याला करणं महत्वाचं आहे, असं अवसांना स्वामींनी सांगितलं. ती म्हणतात, ठीक आहे देवा, चुकले मी, आता तुम्हाला दंडवत करते, श्रीचरणावरती माथा टेकवते आणि आतापासून मी तसं वागत जाईल, आचरण करेल, असं स्वामींना ती म्हणते.